आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून शिर्डीला जाणारा पायी पालखी सोहळा किमान 500 किलोमीटर अंतर पायी चालून मकर संक्रांतीच्या दिवशी साईबाबांना तिळगुळ देणार आहे। 400 साई भक्त 16 वर्षापासून नियमित ही पालखी देगलूर वरून नेत असल्याची माहिती साई भक्त संतोष मांडे यांनी नगर जिल्ह्यातील बालमटा कळी येथे मुक्कामी असताना दिली आहे। देगलूर नांदेड जिल्हा येथून ही मार्गस्थ झाली साई पालखी देगलूर ते शिर्डी 1 जानेवारी मार्गस्थ जातो। 14 जानेवारीला बाबाला तिळगुळ देण्याच्या निमित्तानं आणि शिर्डी नगरीमध्ये बाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतो। देगलूर हे शहर आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक अशा 3 राज्याच्या सीमेवर आहे। आमचे दिंडीचे मार्गदर्शक सुभाषरावजी वडगावे सर ज्यांच्या मार्गदर्शनाने 2009 ला ही आरंभ झालेली पदयात्रा असून आमचा या पदयात्रेचा या वर्षीचा 16वा वर्ष चालू आहे। आमच्या साई पदयात्रेचे अध्यक्ष म्हणून गंगाधर डावलवार यांनी नियोजन करतात आणि पालखी प्रमुख म्हणून मी स्वतः संतोष मांडे माझ्याकडे नियोजन असते। एकूण 400 साई भक्त आमचे या पदयात्रेमध्ये चालत आहेत यावर्षी 2025 मध्ये आणि विविध जाती धर्मांचे मुलं या पदयात्रेमध्ये सामील आहेत आणि सबका मालिक एक असं हे बाबाचं एक श्रद्धा आणि सबुरी हे मंत्र घेऊन आम्ही निघत असतो।